इथे एक बाप आपल्या मुलासोबत करणार आहे एक डील. चला बघूया हे डील त्या बापाला किती स्वस्तात किंवा महागात पडतंय ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपल्या मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतील अतरंगी कलाकारांना. हॅलो हॅलो पीपी ऐक ना. बाबा मी कुठे आहे? कुठे म्हणजे आता आहे खाय प्यायला आहे काय? का खिशात घेऊन फिरतो जा आत बघ. काय पण बोलतात. हॅलो हॅलो पीपी ते आज रात्रीचं बसण्याचं ते प्यायला ते कन्फर्म आहे ना? हां बरं बरं. ते खंबा कोणाकडे आहे खंबा? अच्छा मोरांकडे ठेवलायस. हरणाकडे भेटतोय ना आपण. डन डन ठीक आहे. अरे कुठं काय वेडायस काय सांगू बायकोला दारू प्यायला जातोय म्हणून. मी मी तिला सांगितलंय अरण्याकडे उद्या पूजा आहे आम्ही मखर बांधायला चाललोय. हा ठीक आहे प्रभाकडे आहे ना. हा ठीक आहे मी बोलतो येतो रात्री भेटूया. ओके ओके बाय. खांडेकर हे खांडेकर अहो मोरे आत्ताच पीपीला फोन केलेला आपलं ते रात्रीचं फिक्स आहे ना. तू बोला खांबा तुमच्याकडे आहे म्हणून. तोच द्यायला आलोय. द्यायला आलोय म्हणजे हा खांबा घे तुझ्याकडे ठेव. अहो मोरे बरे आहात ना? अहो माझ्याकडे नाही. अहो हे बघा एक मिनिट पकडा. रात्री बायकोला वास येऊ नये म्हणून हे बघा केवढी तयारी केली आहे. अख्खी पानपट्टी उचलून आणले. हे कुठे ठेवू घरात? अरे तर तुझा मरू दे. माझ्या बायकोन घराची साफसफाई करा घेतला नाही. तिच्या हाताला जर खांबा लागला ना तो खाली करील आणि त्याच्यात झाड लावील माहिती आहे. अहो माझ्या बायकोच्या हाती हा खांबा लागला ना तर या सिंगल मॉडने ती घरातले टॉयलेट आणि बाथरूम साफ करेल. म्हणजे दारू बोल टॉयलेटचे डाग साफ होतात असं तिला वाटतं. ऐक हे माझ्याने नाही होणार मोरे. ऐका माझं. अरे तू माझ्याने नाही. मोऱ्यानू काय रावलास? हा ओला 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 काय रशियन आहात? ओला काय? येतोय तुला काय म्हणतात? आलो अच्छा आलो ऐका ना, अरे तू ठेव मोरे माझ्या बाबा तू जपून ठेव. रात्री वांद होतील पाठी तू ठेव. मोरे ऐका ना. आता मरतोय मी मोरे ऐका ना. अरे मोरे तू हे तू शांत राहा. जाऊ मोरे हे अरे देवा मी कुठे ठेवू हे अहो ऐकलत का? नाही ऐकलं. काय हो? काय 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 तुम्ही इथेच बसलात अजून? हसू नका. लॉन्ड्रीचे कपडे आणायला सांगितले होते. जातो कोण जाणार? जातो कधी नुसतं जातो बोलता आणि एक काम धड करत नाही. आता मी घरातली पण सगळी कामं मीच करते, बाहेरची पण सगळी कामं मीच करते. तुम्ही ढिम्म बसून राहा एका जागी नुसते. असं नाहीये ते. असं मी नाहीये. काय करते इथे? अरे देवा दिसली तुला. ऐक काय झालं मोरेनी बायकोला साफसफाई करायला घेतलंय आणि मोरे मला बोलले मी सांगतो तुला. काय मोरेंचं बोलताय तुम्ही? ही बॅग काय करते इथे? अच्छा बॅगेबद्दल बोलतेस. हा? ही अच्छा. मंदारची बॅग. आवाज कसला येतोय बॅगेत? मी खाकरलो. खळ 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 सांगतो खळ खळ खळ. तुमच्या खाकरण्याचं बॅगेत ना कसं येईल? एक मिनिट. काय नाहीये. बॅग पण जड लागते. ऐक ना काय नाहीये ए, थांबा एक मिनिट थांब. दारू? ऐक मी सांगतो. दारूची बाटली? मी सगळं सांगतो तुला. अहो मंदारच्या बॅगेत दारूची बाटली काय करते? बघितली का तुम्ही? दारू. ओहो दारूची बॉटल अशी दिसते. अरे ओहो मंदारच्या बॅगेत काय करते अहो ही? मी विचारतो त्याला नंतर. अरे देवा परमेश्वरा. ठीक आहे. मंदार बेवडा निघाला. माझं पोरग बेवडा निघालं. एवढं नाही आहे ते. नशा करायला लागलं माझं पोरग. थांबा त्याला बघ. मंदार ऐक ना त्याला मी नको. गप्पा बसा. बोलो मंदार ऐक. मंदार बाहेर ये. काय झालं मम्मी? बाहेर ये. बाहेर ये. हे काय आहे? दारूचा खंबा आहे. मला दिसतोय तो. तुझ्या बॅगेत कुठून आला?
नाही माझा ब्रँड नाही हा. काय बोललास काय बोला तू काय बोललास नाही माझी बॉटल नाही ही असं मला बोलायचं होतं. ही तुझी बॉटल नाहीये ओहो दारूची बॉटल अशी दिसते. काय हो बाबा मला काय विचारतोय मला काय माहिती? विचारतोयस मला काय माहिती मला सांग हा खांबा तुझ्या बॅगेत कुठून आला मला आधी पहिलं उत्तर दे मला या गोष्टीचं दारूची बाटली तुझ्या बॅगेत काय करतेय मला नाही माहित मला कशी माहित असणार. ऐक ना तो बोलतोय ना नाही माहीत सोडून दे ना. सांताक्लॉज आला असेल ठेवून गेला असेल सोडून दे चल सांता क्लॉज कुठला सांता क्लॉज आहे दारूची बाटली ठेवून जातो आपण बघूया तसं नंतर काय मला सांगा दारूचा खांबा तुझ्या बॅगेत कसा आला मला नाही माहित मम्मी. कुठून आला मला खरं खरं सांग काय करत होतास तू या दारूची बाटली तुझ्या बॅगेत कशी आली अगं मला नाही माहित मम्मी. तुम्ही का गप्प उभे ढिम्म पोरगा बेवडा निघाला आपला त्याला जाब विचारा जरा मारू नाही. नालायक मारू दारू पितो हा 12 years old सिंगल मॉल्ट 40% अल्कोहोल अमेजर स्कॉच पितो तू बाबा एवढे डिटेल्स. झालं 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 मी करतो त्याचं काय ते दे इकडे तू काय करणार हे करूया काय एक काम करतो ठेवतो आपण बघूया काय कुठे ठेवताय काय पूजेला ठेवताय ही दारू काय ओतून टाक आत्ताच्या आता चल तो मला काय माझी थोडी आहे. कशाला ओरडला तुम्ही त्याला आता काय करायची ती घरात ठेवून पूजा करायची का त्याची माझा ओतण्यावर आक्षेप नाही आहे मग कशावर आक्षेप आहे माझी नाहीये याच्यावर आक्षेप आहे त्याचा माझा ऐक ना मी काय बोलताय तुम्ही हे बघ काय काय होणार आता काय होणार आहे ओतणार कुठे कुंडीत व झाड मुरझा जाएगा हो नाही तर काय होणार बेसिन मध्ये टाकणार मग ते ड्रेनेज मधनं खाली जाणार मग सगळ्यांच्या बेसिन मध्ये वास मग बोलणार अरे बापरे खांडेकरांच्या घरून दारूचा वास होतोय नको ते ओतू बरोबर बोलताय तुम्ही बरोबर बोलतोय बरोबर बोलताय तुम्ही मी आता एक काम करते काय यातनं मी तुला बाहेर काढणार मी ना दादाला फोन लावते अरे कशाला. आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात टाक मंदारला मम्मी काय एवढं करतेस तू का व्यसन मुक्ती केंद्र मम्मी यार. अरे नशा करायला लागलायस रे अरे तू. नाही करत यार मम्मी मी. अहो, बोला ना तुम्ही काहीच बोलत नाही आहात बोला ना. मारू 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 बोलता बाबा तुम्ही काहीतरी समजा ना बाबा. ऐक ना ही वेळ टळू दे बाळा काही होणार नाही घाबरू नको अरे काय घाबरू नको बाबा. तो मामा डेंजर आहे त्याची ना वट आहे त्या व्यसन मुक्ती केंद्रात माहिती आहे. फक्त त्याला तिकडे रील शूट करायला मिळतात ना म्हणून तो तिकडे जातो. बिल्डिंगचा दत्तू माहिती आहे ना धाना डाळ खात होता त्याला टाकला व्यसन मुक्ती केंद्रात त्यांनी. आणि मग टाकला आणि त्याच्याबरोबर रील पण केला ये देखो ये बेवडा है 1250 बेवडा मैंने पकडा है म्हणजे 1251 बेवडा मी ऐक ना जायचं तिकडे 2-3 महिने मी यार. मला नव्हतं वाटलं रे तू असा नशा करशील मला नव्हतं वाटलं ऐक मी तुला यातनं बाहेर काढते की नाही बघ मम्मी. आता मी मामाला फोन करते आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात माझं मला आतमध्ये मम्मी. मी फोन 1 मिनिट आता करते मम्मी यार मी काय बाबा बाबा तुम्ही तरी सांगा ना मी खरंच काय नाही केलंय हो बाबा. शांत हो, ऐक 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 शांत हो. काय हे बघ मी काय सांगतो ते शांतपणे ऐक हे नको उसा लगेच ऐक तो जो खंबा आहे अरे नाही हो बाबा. हो तेच सांगतोय बाळा तो खंबा माझा आहे ये बाबा अंडी बाबा ऐक काय झालंय तो माझा आणि मोरे काकांचा खंबा आहे तुमच्यामुळे घुसला तो माझ्या बाबा बॅगेत बाबा. बाबा काय बोलताय तुम्ही मी फसलो ना मग त्याच्यामध्ये. ऐक ऐक ना काय काय होणार नाही आपण मी आहे ना बा एक काम कर सध्या हो बोल तुझा खंबा आहे मान्य कर विषय संपव मी नाही मान्य करणार. काय बोलताय बाबा. अहो एका खंब्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या पोराला 2-3 महिने त्या व्यसनमुक्ती केंद्रात टाकणार आहात. जा ना तुला सांगतो. वेडायच काय तिला काय सांगतोय अरे तुझ्या बदली मला पाठवेल ती तर तो तिचा भाऊ माझ्यावर टपलाच आहे लग्नापासून 3-4 एडिटर लावेल रील बनवायला हा माझा भाऊजा बघा एवढा निघाला ऐक ना एक काम कर ऐक तेरे वेरे में रहेगा एक काम कर हे 100 रुपये घे चल विषय संपव गुन्हा घेऊन टाक चल गप्प बस बोल हा माझा आहे आई माफ कर विषय संपव 100 रुपये देताय बाबा तुम्ही मला. हॅलो नमस्कार डॉक्टर समीर चौगुले बोलतोय बोला
नाही आजार आजार बोला तुमचा. अच्छा, स्टार असून स्टार असल्यासारखं मनापासून वाटत नाहीये. ओके ओके. शक्ती आणि युक्ती यांच्या शर्यतीत नेहमी शक्ती जिंकतीये. अच्छा, श्याम राजपूत झालाय तुम्हाला. हो 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 हो. नाही नाही, यावर उपाय नाहीये. वैद्यकीय फील्डमध्ये यावर उपाय नाही. इथे मागे डॉक्टर कंटेनर म्हणून आहेत, तिकडे जा. हां, त्यांच्याशी बोला, ते काही उपाय करतील त्याच्यावर. ओके. नाही नाही, परत फोन करू नका. हो हो हो. हां, आता आयुर्वेदिक उपाय वगैरे काय नाही, भिंतीसमोर उभे राहा, बाकी काय नाही. हां, चला चला. नेक्स्ट कोण आहे? चला या. सावकाश चला. अगं बाई बाई. काय हो, सावकाश बस. हे काय झालं एकदम? काय झालं काय? हे असं कशाला केलंय सगळं? तुम्हीच बोला ना फुल बॉडी चोकअप करा म्हणून. सगळी छिद्र कव्हर केलीत, कुठूनच लिकेज नाही मारणार. अरे फुल बॉडी चेकअप करा म्हटलं होतं. चेकअप चोकअप काय काढा ते सगळं. माणूस मरेल ना. मेल्यावर नाकात कापूस टाकतात, आधीच काय टाकलात तुम्ही? काढा ते सगळं. सॉरी. हे बघा, कानात सुद्धा कापूस टाकलात तुम्ही. नीट ऐकत जा. बरं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटतंय आता? ओके वाटतंय? घुसमटलो तू. मोठ्याला कापूस लागला तो काढा. हा, आता बरं वाटतंय का तुम्हाला? मला सांगा. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मला सांगा, कधी आला होतात आपण? गेल्या आठवड्यात इलो होतो. अच्छा, गेल्या आठवड्यात आला होतात का? हो, त्यांका दरदरून घाम फुटलेलो आणि अचानक चक्कर इली ना, तर तुम्ही बोललास की रिपोर्ट करा म्हणून. बरं, बरं. तर ते रिपोर्ट दाखवू का मी इलो. ओके ओके, बरं बरं, मी येतो तिकडे. ते येस 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 येस. रिपोर्ट दाखवायला आलेला आहात. ओके. काय होतंय तुम्हाला? घाम येत होता आता ना मगाशी? हा, कधी कधी होतं हे असं घाम येणं वगैरे? नाही नाही, सहसा मला कधी घाम येत नाही. बरं नाही, मुलात मी कधी थकतच नाही. बरं. माझा स्टॅमिना हरक्युलसचा आहे का? कोणासारखा आहे? कोणासारखा? हरक्युलियस सारखा आहे. हर्क्युलियस. हरक्युलियस सारखा. बरं काय ते ना, त्या दिवशी ना जरा जास्त ऊन होता. बरं. हा, तर मी असा बस स्टॉपवर उभा होतो, तर समोर अंधेरी आली. अंधारी असेल, अंधारी. अंधारी नव अंधेरी बस आली का नाही. मला दिंडोशीला जायचा होता, बरं. तर ती बस वसाडी त्या स्टॉपवर थांबलीच नाही. ती पुढच्या स्टॉपवर जाऊन थांबली, तर मी असा धावत धावत अरे, इकडे नका धावू. बसा इकडे. चक्कर हो, आली. बरोबर आहे. आणि मी खाली पडलो का हो. खाली पडलो. खोट्या कशाक बोललास? खोटं नाही. हा, खरं काय तर सांगा ना डॉक्टरांका. काय झालं? ती समोरची परबीन बस मध्ये चढताना दिसली म्हणून मागे मागे गेलास ना त्या बसच्या. बऱ्या वसाड काय पण सांगू नको डॉक्टरांना. हा, ती परबीन सकाळी 5:45ची बस पकडते. मी 12 वाजता पडलो चक्करून. माहिती काय म्हणजे ती परबीन कितीची बस पकडतात ता पण माहिती आहे ना तुमका? डॉक्टरांनो याकांना असा इंजेक्शन मारा ना की परक्या बाईकडे नजर वर करून यांनी बघितल्यानी ना तर डोळ्यात चिपाड जमावून डोळे चिपकू गोय या माणसाचे. असं इंजेक्शन शोधायला का कष्ट घेतील शास्त्रज्ञ? परस्त्रीकडे नजर दिली की डोळे चिपकून जातील आणि प्रॉब्लेम येईल, असं का शोधतील इंजेक्शन? मला तो माणूस सांगा. डॉक्टर- रिपोर्ट शोधतोय की नाही? बघा ते, प्लीज शोधून बघा द्या. ते. हा? हो, हो. कोलेस्ट्रॉल वाढलाय तुमचा. काय सांगतास काय? गे बाय माझे दत्तू कोलेस्ट्रॉल वाढलं. अभिनंदन. आता मला 6 खिशांचा बरमुडा पाहिजे. 6 खिशांचा बरमुडा होय पाहिजे. रे सोन्या, तू काळजी करू नको. कोलेस्ट्रॉल वाढला ना आपला, आता सगळा टेन्शन गेला हो बघ. हो हो. कोलेस्ट्रॉल म्हणजे पगार वाटतोय का तुम्हाला? सांगा अक्कल आहे वासाड्या ना. अरे कोलेस्ट्रॉल म्हणजे ते नाही काय, पुणे मुंबई 2 तासात प्रवास व्हावा म्हणून सरकारने बांधलेला आहे. कोस्टल रोड. कोस्टल रोड झाला. कोस्टल रोड. तुमच्या रक्तात कोस्टल रोड कशाला असेल? मी कोलेस्ट्रॉल म्हणतोय. किती वाढलाय तुम्हाला दिसतंय का? हे जे असं ठळक दिलेलं आहे ना, हे कशासाठी आहे? हे डेंजर स्थितीत आहे, कळलं का तुम्हाला? हार्ट अटॅक येऊ शकतो. सांगता बाई काय? मग तेलकट खाणं बंद करायचं. आता तेलकट खाणं बंद. लक्षात आलं तुमच्या? इमिजिएटली. वडे समोसे चित्र पण बघायचं नाही. लक्षात आलं? कायच नाही. सगळं बंद करायचं याच्या पुढे. हा, हा हा. काय? पुढचं बघा. डी विटॅमिन सुद्धा कमी आहे. आहे का? डी विटॅमिन कमी आहे. काय डी विटॅमिन कमी आहे? उद्यापासून रोज 2 तास सूर्यप्रकाशात बसायचं. लक्षात आलं? अहो कशात नको तर सांगतास डॉक्टरांनो. हाय तो माणूस कमी नाही अहो, तसं नाही. अहो, रोज दुपारचं लुंगी घालून उन्हात बसता. हा, मग चांगलं आहे ना अहो मग. कसला चांगला? त्या परबिनिक बघूचा म्हणून खिडकीत ना असा दुर्बीण लावून बसलेलो असतो हाय तो माणूस. तुझ्या बापाचं काय जाता ग गबऱ्या? त्या बापाचं हो, काय माझ्याविषयी काय बोलायचं नाही. तू तर वसाडे बोलूच नको. तुम्हाला सांगतो ह्याच्या मुलं ना, त्या दिवशी माझी लुंगी जळली हो. लुंगी जळली? ते काय हे बघा, ते एकदा भिंग असतो बघा, त्याने कागद जालता खेळ खेळतात बघा. हा. तो खेळ खेळीत होता. मग? तो कागद माझ्या मांडीवर ठेवला आणि असा भिंग लावला. हो, अशी लुंगी अशी लगेच पेटली. पळकन माहिती आहे.
जाम मज्जा आलेली. जळती लुंगी घालून परवा इकडे तिकडे आग लागली आग लागली आग लागली. चेष्टा करता बाय वासाड्यानं चेष्टा करता बाय माझी लुंगी झाली म्हणून. थांब एक दिवस ना तुझ्या दाढीवर असा भिंग ठेवून नाही तुझी दाढी झाली ना तर नाव कातील मोरे म्हणून काय सांगणार. नाही नाही वासाड बाप आहात ना बाप आहात ना कसं अघोरी बोलताय लहान मुलगा आहे तू. हा लहान आहे वासाडा हा लहान आहे. त्या परबिनीला काय बोलला माहिती आहे काय? ओ मला ना आता बाबांची चप्पल होते तर ती म्हणाली मग ते काही नाही जस्ट असंच आपलं म्हटलं. मला सांगतो त्या परबिनीन इतका त्याला तुडवला नाही ना तुडवला वासाड्या. पण मला एक कळत नाही एका क्षणात तुम्ही दुर्बिणीवरून परबिणीवर जाता कसे. हा रिपोर्ट दिसतोय का तुम्हाला काय आहे ह्याच्या डेंजर परिस्थितीत आहात तो तुम्ही. काय अरे बापरे आत्ता जाणवलं तुम्हाला. काही होऊ शकतं कोलेस्ट्रॉल लेवल कुठल्या लेवलला गेले जरा सिरियस व्हा कळलं. अरे एवढं सिरियस व्हायला लगेच. आई ग हे सिरियस होतं तुमचं. मग औषध घ्या आणि जा ना तुमचं तुम्ही. इथे कशाला आलात. सॉरी प्रेशर चेक करायचंय मला तुमचं. ए बाबा तर चेक करून घे. त्याला कशाला पाठवताय. हाच प्रेशर आहे माझा. अरे बस त्याचं म्हणजे तुमचं प्रेशर ब्लड प्रेशर चेक करायचंय मला लक्षात आलं. काय होणार नाही. काय काही होणार नाही कधी आयुष्यात केलं नाही का प्रेशर. हा घ्या हात द्या तुमचा. धर. घ्या. काय एक प्लेट इडली द्या ना. ग बापरे. एक मिनिट काय बोललास तू. एक प्लेट इडली ते इडलीवाला वाटलो मी तू याला समजवा. पॉम्पॉम वाजवतो. पॉम्पॉम आवाज आला पॉम्पॉम तुला. इडलीवाला हे मशीन घेऊन जातो. एक प्लेट इडली म्हटलं हात करा पुढे आणि फुसफुस करतो. याला समजवा. ए बाबा ते इडलीवालं नाही आहेत. कळलं ना बाळा दत्तू ऐते काका होते इडलीवाले नाही होत. त्यांच्याकडे सायकल आहे. टोपातनं इडली घेऊन दिसतात ते. ते काय चटणीचा डबा घेऊन आले. लुंगी घालून बसलेले दिसतात काय. त्यांच्याकडे पिलिटी आहेत का इडली वाढायला. असं दोन माणसं उभी दिसतात काय. अरे पण हे कशाला सांगताय तुम्ही. हे का सगळं सांगताय. आता तुम्हीच म्हटलं ना समजावं म्हणून त्याला समजावलं. हे समजावा म्हटल्यावर इडलीवाला नाही इतकंच बोला ना. सायकल नाही प्लेट नाहीये चटणी नाही हे कशाला सांगताय. बघा आता तुम्ही कशात बोललास आम्ही सांगितलं होता ना. अरे तुम्ही त्याला असं सांगा की बिंडोकपणा करू नकोस. सायकल नाही लुंगी नाही प्लेटा नाहीत इडली नाही हे असं बोलू नको. हे सांगा एवढं सांगत होतो मी. बघा तुम्ही परत सांगितलं आम्ही दोघांनी सांगितलं जवळ जवळ समजला होता त्या का. दत्तू ऐते काका इडलीवाले नाही होत. का नाही होत? कारण त्यांच्याकडे सायकल नाहीये टोप अरे नाहीये. परत नका सुरू करू. मी नाहीये ना इडलीवाला. सर्टिफिकेट आहे तिकडे माझ्याकडे डॉक्टरचं एमडीचं सर्टिफिकेट आहे. कशाला इडलीवाला आहे म्हणून आहे का. मला इडल्या पाहिजेत म्हणून इकडे आलात का तुम्ही. नाही. बरं नाही म्हणून आलात ना म्हणजे मी डॉक्टर आहे. ते डॉक्टर आहे ते इडलीवाले नाही आहेत. का इडलीवाले नाही आहेत. कारण त्यांच्याकडे सायकल नाही. अरे परत तेच बोलतोय माणूस हा. तेच बोलतोयस तू बिंडो का. मी नाहीये ना इडलीवाला. मग मी नाहीच आहे त्याच्यावर एवढा वेळ का घालवतोय आपण. समजावून मी सांगितलं की कोण आहे डॉक्टर आहे की नाही मग त्यावर वेळ घालवा. हे डॉक्टर आहेत इडलीवाले नाही आहेत. नाही. का नाही आहेत. कारण अरे त्यांच्याकडे बापरे. फेकून मारे ना मी सांगतो ते ऐका जरा. हा. हे काढलं तेवढ्यात. पकडून ठेवा पकडून. हा. 120 आहे 300 कमी होत. कशाला. तो मोर 420 आहे ना. मी वसाडे 420 आहे. होय तर. 420 होय, आहे असंच. मग तू 180 आहे. 180 मग तुम्ही 240. 240 आहे का? मग तुम्ही 15. अरे पाच, तुम्ही पाच. अरे ए थांबा. ते इडलीवाले काहीतरी बोलतायत ना. वाचवेल तुझा बाप इडलीवाला नाही आहे इडलीवाला झाला तर तरी पुन्हा कशाला सुरू मारेन. नाही तर काय. अरे ते इडलीवाला नाही आहेत. का नाहीत इडलीवाले ते. कारण त्यांच्याकडे सायकल अरे नाही. नका परत सुरू कर. बस इकडे. बस. हा आवडलेलं नाही मला. काहीतरी मी टोचेन आणि मग इथेच राहिलं 2-3 वर्ष सांगून ठेवतो मी. बीपी थोडस वाढलेलं आहे. होय. मी गोळ्या देतो त्या घ्या. ती गोळी रेग्युलरली घ्यायची लक्षात आलं. एक्सरे काढला का एक्सरे काढायला सांगितलं. एक दाखव काकांग दाखव. नाटका गोळी आहे माझ्याकडे देवा. हो कळलं. मस्त आहे. फडफड फडफड. अरे दे रे. खेळ आहे हा त्याच्या पोराचा खेळ आहे तुमच्या. फडफड फडफड आवाज हा खेळ आहे तुमच्या पोराचा. ह्याला आणत जाऊ नका पुढे डॉक्टरच्या समोर कळलं. आम्ही आणत नाही पण तो येतो सारखा सारखा. ते बघू बघू ते जरा डावेत बघा. काय त्या तामनकर बाई अशा मुडपून बसल्या बघा दिसत. भाऊजी बाकी सगळं बरं आहे ना एकदम.
मस्त प्रवास एकदम चांगला झाला ना अरे मग एकदम भारी एकदम ना ओ बो सरमेश हा लग्नानंतर बोलता बारीक झाला रे तू रे ओ वहिनी याला काही खाऊ पिऊ घाला जा अहो भाऊजी नाही नाही तिचा काही प्रॉब्लेम नाही मग? थंडी आहे ना थंडीत मी थोडा आत जातो काही बोलता काय म्हणाला ओ वहिनी याला आहे ना थंडीत आहे ना मेथी तिचे लाडू खाऊ घाला बरं असा दांडगल्ला झाला पाहिजे तो दांड गल्ला हा शब्द मला लय आवडतो वा वा आता पोरं आले तर आता वा त्यांना- वा म्हणजे बघ ना कशी गप्पा रंगल्यात म्हणजे घर भरल्यासारखं वाटतंय मला जाम भारी वाटायला लागले वा 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 वा, बरं वाटतंय रे कधी नव्हतं ची तुझा आवे बापूंना घेऊन आलीये शर्मेश रसिकाला एकत्र सुट्टी मिळाली मला ना असं भरून यायला लागलं माझ्या घराचं एकदम गोकुळच झालं बा आई बाप्पा हलतोय हलू दे हो हलू दे आई गप ग आई कशाला रडते रडू नका हो, आई. काय रडत नाही ग. ए, शांत हो. नाही, ऐका 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 ए नाही म्हणायचं नाही बघा नाही कुणी नाही म्हणायचं नाही नाही पण सांगा काय ते हे बघा ए, सरमेश बोल 4-5 दिवस इथं राहा मजा करा एन्जॉय करा गंमत खा पिया मजा करा आई ग आता प्रश्न आहे अण्णा काय ते काय राहायला आलोय 4-5 दिवस राहणार आहे आम्ही हा. आईच्या हातचं चांगलं चांगलं खायचंय पाटवड्या खायच्यात बरं का, आई चांगलं तर खाणं झालंच पाहिजे ओकेजन काय ओकेजन काय अण्णांचा 75वा वाढदिवस आहे असा दणक्यात साजरा करूया ना माहोल झाला पाहिजे माहोल म्हणजे माझा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे पोरं म्हणजे म्हणे मी म्हणलं पोरग विसरले का काय अरे अण्णा वाढदिवस माझा तुम्हाला माहिती अहो अण्णा एवढं डोळ्यात पाणी अण्णा एवढं काय झालंय तरी अहो आता तुमचा वाढदिवस आमच्या लक्षात नसतं मग कोणाचा असणार आणि त्यात एका माणसाची मज्जा आहे बाबा 75 वाढदिवस आहे ओ अण्णा मज्जा करायची. अख्ख्या पंचक्रोशीत दणका उडून टाकू बा हा. 75 म्हणजे 75 झाली पाहिजे अण्णा. हा. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आठवण काढली पाहिजे 75 व्हायची तर अशी ऐका ना सगळं मस्त छान चाललंय 75 साजरी करताय ना तुम्ही माझ्या मरायच्या गोष्टींमध्ये नका नाही अण्णा म्हणजे माझ्या मनात पण नाही असं मी आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो नाही नाही हरकत नाही वने म्हणजे बघ जेव्हा मी ह्यानं फोन करतोय ना एक बी उचलत नाही म्हणजे त्यांच्या कामात व्यस्त असतात पण पोरांचा जीव आहे रे नाही हो आपावर खरंच पोरांचा जीव आहे मला पण वाटलं होतं पोरं विसरली पण पोरं नाही विसरली. आई सारखं सारखं काय डोळ्यात पाणी? आई अगं, आई 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 मला वाटलं होतं पोरं विसरली पण माझी पोरं नाही विसरणाऱ्यातली नाही ग माझी पोरं ओ ओ ओ आई अरे अशा कशा विसरतील पूर आमची चेतना तर आहे ना अरे बाप 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 1760 वेळा दिवसातून तुमची आठवण काढते का? आमची आई अशी आहे आमच्या अण्णा असे आहे. लोक अंगाई ऐकून झोपतात मी अण्णाई ऐकून झोपतो वा 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 असलं, मजा करतात लय मजा करतात नाही, नाही. जावय बापू हा? तुमचा ह्युमर म्हणजे अजून तसाच आहे बघा म्हणजे गंजलेला खरंय म्हणजे गंज गेलाच नाही त्याच्यावर काय बोलत अरे बोलू द्या हो बोलू द्या हा, मला माहिती आहे ते माझी मजा घेतात आणि मला ते आवडतं आहा. माझे फेवरेट सासरे फेवरेट सासरे फेवरेट म्हणजे असे अजून किती सासरे आहेत ताई बघ नाही, नाही, नाही म्हणजे एकच आहे पण फेवरेट आहे बा असं. तू ना तुम्ही बाय ना असा शब्द तर पकडून घेतो रे जरासा कवी आहे ना मी बाय ना कवी मारू कवी कथा ना आई अण्णा पण आता तर ठरलंय ना अण्णाचा 75 वाढदिवस आहे आणि जोरदार सेलिब्रेट करायचं जोरदार करायचं. मी काय म्हणते 75 वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अण्णांची तुला करायची का बेस्ट बोललीस बहिणी हे चांगलं आहे मी काय म्हणतो एखादा चांगला तराजू घेऊया त्याच्यात अण्णांना घालू आणि बघूया किती किलोचा भरता येते बोकाड आहे मी बोकाड आहे मी घेऊया डायरेक्ट आनंतर दूध घालूया वजन करायचंय माझं नाही नाही कसं बोलतोय अण्णा बघा हे माझं अ, नाही अण्णा मग कसं अरे त्याच्या बोलण्याच्या गर्भित अर्थ लक्षात घ्या म्हणजे गर्भित अर्थ म्हणजे अन्वय अर्थ अरे आधीच कळलं नाही हेच कळलंय काय कसं कळलं मला अण्णा
काय सांगा गड्या आता राहू द्या, काय सांगू नका अण्णा, ऐका सगळं सोडून द्या. तुम्हाला काय समजायची गरजच नाही. आम्ही आहोत ना पोरं. तुमची 75 करायला आलो आणि तुला करायचं फिक्स झालंय. ठरलंय. फक्त एवढं ठरवायचं की दुसरीकडे काय ठेवायचं दुसऱ्या पारड्यात. आईचं सोनं ठेवूयात काय? एक नंबर. अगं आईचं सोनं लाख टाकशील. इकडे सोनं कुठं आहे? या माणसानं आयुष्यभरात काय केलंय का माझ्यासाठी? एक मंगळसूत्र, 2 वाट्याने ह्या 4 मणी एवढंच केलंय. या पाटल्या पण माझ्या आईनं केलं होतं म्हणून मी ठेवून दिले. या माणसानं काय नाही केलं आयुष्यभराचं. आयुष्यभर एवढं राबले काय केलं ना या माणसानं? काय केले? सोन्यासारखा माणूस आहे ना इथं. तो सोन्यासारखा माणूस आहे, गळ्यात घालून लोंबवत फिरवाय. सांगत आता. जाऊ द्या. आई कशाला उगाच बोलताय? नाही ग, बोलत नाही ग. तू सांगते आयुष्यभर या माणसासमोर ना एक शब्द नाही निघाला माझ्या तोंडातून. म्हातारपणातच ना बायकांची हिंमत होते ह्यांच्यासारख्या समोर बोलायची. हो आई बरोबर तुमचे बरोबर आहे, पण जाऊ द्या ना. आता 75 आहे ना त्यांच्या. 75. काही पण बोलते का तू? सोन्याने तुला करायची बाय ना, सोनं किती महाग आहे. तुला 10 नोटांनी तुला करू. नाही, भाऊजी, 10 नोटांचा आयडिया चांगली आहे. पण काय, माणूस दिसायला छोटा आहे पण वजनानं मोठा आहे. म्हणजे जड हाडाचा माणूस आहे, वजन जास्त भरेल. 10 नोटा खूप लागतील. आपण एक काम करूया, 1 रुपयाची चिल्लर टाकूया. चिल्लर? हा, चिल्लरला कसं लोखंडाचं वजन असतं ना, लगेच भरेल. चिल्लर आहे मी. चिल्लरने तुला करणार आहे. अण्णा काय लोक म्हणतील? तुम्ही कसं नाही अण्णांची चिल्लर मध्ये तुला घे. चिल्लर आहे मी. बस आज आ. अरे मग कसं बोलते पोरग हे माझं हे असं बोलते. नाही नाही. ठीक आहे शर्मेश, काहीतरी बोल नको. चिल्लर नाही करायची. चिल्लर करायला लय चिल्लर गोळा करायला लागते. नाही. ते कुठून करणार? मंदिराच्या बाहेर भिकारी असो त्याच्याकडनं घेणार. आम्हा भिकारीकडनं आणा. नाही म्हणजे तुला करा. ऐकू नका काय उडताई. ऐका समोरच्याचं ऐका जरा. तेच बोलतेय, नको घ्यायला चिल्लर. नको घ्यायला तर तुम्ही आपल्यावर नको चिल्लर. नाही पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णांचं वजन जास्त भरते. बरोबर. मग आपण अण्णांचं वजन कमी करूया ना. ऑलिम्पिक मध्ये नाही का एखाद्या प्लेअरचं वजन जास्त भरलं की त्याला न खाता पिता ठेवतात आणि पळवतात, एक्सरसाइज करायला लावतात. 4-5 किलो वजन लगेच कमी होतं. अण्णांना आपण 7-8 दिवस उपाशी ठेवूया, लय पळवूया, एक्सरसाइज करायला लावूया. 30-40 किलो तर अण्णांचं वजन उतरतंय. तुझ्या बापाला पळव. 7-8 दिवस त्याला उपाशी ठेवू आणि तुझ्या बापाला पळव. काय बोलते ती? मी माझं वजन किती आहे? 42 किलो. नाही, बरोबर. 7-8 दिवस उपाशी ठेवून जर का वजन कमी झालं किती होईल? 40 किलो. राहील किती? 2 किलो. आता 2 किलोचा अण्णा कुठल्या तराजू तुम्ही तोलणार आहे? सोनाऱ्याकडनं आणावं लागेल तो तराजू. तो असं उडून आता काहीच आणि बघत बसायचं. नाही, तिच्या वतीनं मी माफी मागतो. मी काहीच माझं काही चूक. अगं असंच आहे आयुष्यभर, असाच कडवटपणा टाकलाय त्यांनी. एक नंबरचा कडू माणूस आहे. आई परत नका सुरू करू. नाही परत नाही. तुला सांगते, ह्यो माणूस मिळाला का नाही, वर्षभर मी श्रीखंड धरणार आहे. काही येडी झाली का? अरे माणूस गेलेला एखाद्या माणसाची आवडती गोष्ट आपण सोडतो ना, ही धरणार आहे. हिला श्रीखंड खायचं मी मेल्यावर. श्रीखंड खाणार मी? आयुष्यभर कडवटपणा ठेवलंय जिंदगीमध्ये. माणूस मेल्यावरती गोडवा पाहिजे का ना आयुष्यात? मी असं करून खाणार आहे श्रीखंड. खा तू श्रीखंड, खा श्रीखंड आणि डायबिटीस होऊन मर तू. मेल्यावर वरती तुमच्याच पाठी येणार आहे मी. मी तुझ्या हाताला गावणार आहे. मग कुठं जाणार आहे पळून? वर जाणार आहे रंबाला भेटायला. रंबा तुमचं थोबाड बघणार आहे का?